कर्जत शहरामधील राष्ट्रीय कोरज बँक व त्यांची घरात सेवा असतात, बाहेर अंगठ्यातून पैसे काढणारे त्या एका अंगठ्याच्या त्या व्यक्तीने या शेतकऱ्यांना 10,000 रुपयाला गेल्या 8 तारखेला याचा अंगठा घेतला आणि पैसे नाही म्हणला, सर्व्हर काय जाम झाले म्हणला, याला पैसे दिले नाहीत आणि त्यांनी त्या माणसाने गपचूप पैसे काढले. याने महिनाभर भरपूर प्रयत्न केले, या बँकेत जा, अर्ज कर, कागद इकडे तिकडे कागद ती याची मंडळी घेऊन गेला. याने सगळं प्रयत्न केलं. शेवटी आता कालच्या सोमवारी माझ्याकडे आला. मी त्या बँकेत गेलो. त्या बँकेत साहेबाला सांगितलं हे काम झालं पाहिजे. मी तासभर त्या बँकेत बसून राहिलो. त्या बँक अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला फोन केला, त्याला बोलून घेतलं आणि ह्याचे गेल्या मंगळवारी 10,000 रुपये रोख दिले. खरं आहे सगळं? काय म्हणलं, काय 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 झालं, कसं होतं? मी मला असं सगळं ना, तुला काय बरोबर बोलतो नाही. त्याच्यामुळे मी कर्जत तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करतो, त्या म्हाताऱ्या माणसाला तर ते व्यक्ती भरपूर फसत असतात. एखादा म्हातारा गेल्यासारखं तर हे म्हणले 1,000 रुपये काढा, ते 2,000 रुपये काढले, त्यांच्याकडे फोन नाही, त्यांना काही पैसे द्यायचा काय संबंध नाही. अशा माणसा खात्यावर बरेच पैसे असतात, पण हे असे ते लोक गांडा घालतात. त्याच्यामुळे यांच्या म्हाताऱ्या माणसांच्या मुलांनी किंवा मुलींनी सावध राहणे 100% गरजेचे आहे यांच्या अनुभवावरून. त्याच्यामुळे मी कर्जत तालुक्यातील सर्व जनतेला, सर्वच ऑफिसला, पंचायत समिती असो, तहसीलमध्ये असो, आज तहसीलमध्ये बरंच बोफरचं चालू आहे, पण ते लोक माझ्याकडे आली पाहिजे ना पैसे देणारी लोक त्या अधिकाऱ्याला पैसे देतात आणि पैसे दिल्यावर मला सांगतात. हे अजिबात योग्य नाही. आज मला सांगा, ह्या सर्व अधिकाऱ्यांना मी घोडा लावतो, मग घोडा लावलेत, अजून घोडा लावणार असं मी सांगतो. आणि मला एक कालच कळालंय, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व इतर सर्व अधिकाऱ्यांना एका गावचा एक व्यक्ती त्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी वारंवार त्रास देतो, अर्ज करतो, भानगडी करतो, त्रास देतो, महिला अधिकाऱ्यांना त्रास देतो. हे लफडं माझ्याकडं काल आलं आहे. आज मी RFOला भेटून सर्व शहानिशा करून ह्याची चौकशी करून त्या व्यक्तीवर मी कारवाई करणार आहे. ह्यांचं काम करून दिल्यामुळे ह्या गावातली मी वारंवार कामं करून दिलेत. अजून पूर्ण तालुक्यात मी कुठे गावात लोकांची कामं करून देतो. लोकांनी मला सांगावा, ह्यांचं काम करून दिल्यामुळे मला या गावकऱ्यांनी गावात बोलिलं, चहा पाणी केलं, माझा सत्कार केला. त्याच्यामुळे यांचं मी आभार मानतो, स्वागत करतो, यांना धन्यवाद देतो. आणि कोणी काम सांगा, कोणाचे काम करून दिले जाईल असं मी या गावातल्याच नाही पण पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, कर्जत, जामखेडमध्ये लोकांना सांगतो. पण कामं करतो, पण प्रत्येक गावात साहेबाला मतदान का होत नाही? कामं मी करतो, लोक मला घोडा लावतात. हे असं अजिबात झालं पाहिजे. काम तुम्ही कोणतं सांगा, काम 100% मार्गी लावतो. मला कागद लागत नाही, पैसे लागत नाही, काय नाही सांगायचं. मला या अधिकारी काम करीत नाही तर याला घोडा लावतो. मी सोडित नाही, मी काम केलं अजिबात सोडित नाही. तुमच्या गावात मी शाळेत सांगितलं होतं, काम सांगा, काम करून दिलं जाईल. महिनाभर तो व्हायचा का होता? एकदम गरीब माणूस, एकदम गरीब माळवली कोण बिचाराने बँकेत पैसे टाकलं आणि सांगणाऱ्यांनी अंगठा घेतला आणि त्यांनी पैसे काढून घेतलं. हे महिनाभर पळतोय वर पळतोय, असं योग्य नाही. त्याच्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सांगतो, सावध राहा. एक तर सस्पेंड होता, काय नाही तर मग तुमची बदली व्याख्या करून टाकीन मी. सत्यमेव जयते. जय भीम, जय शिवराय, रामकृष्ण हरी. प्रत्येकदा सत्यमेव जयते. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.